गॅलरी गार्डनिंग आणि डेकोरेशन करण्याचा हा पहिला दिवस. हॅलो गाईज, मी आहे स्नेहल आणि हा आहे माझा फॅमिली ब्लॉग. काल तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, नर्सरीमधून मी 3 सुंदर आणि उपयोगी झाडं आणली आहेत. व्हाईट गुलाब, तुळस आणि कढीपत्ता. आता आपण त्याची आपल्या गॅलरीमध्ये रिप्लांटिंग करणार आहोत, म्हणजेच छोटंसं गार्डन तयार करणार आहोत. सगळ्यात आधी व्हाईट गुलाब हे झाड आपल्या घराची शोभा वाढवतं आणि त्याचा सुगंध मनाला खूप शांत आणि आनंदी ठेवतो. तुळस आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाची आहे. ती हवा शुद्ध करते, सर्दी खोकल्यावर उपयोगी पडते आणि इम्युनिटीसुद्धा वाढवते. आणि कढीपत्ता आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरतोच, पण तो केसांसाठी, पचनासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ही झाड फक्त डेकोरेशनसाठी नाही, तर आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहेत. चला तर मग या छोट्याशा गार्डनिंग जर्नीला सुरुवात करूया आणि आपल्या गॅलरीला एक हिरवागार ताजातवाना कोपरा बनवूया. यासाठी माझ्या मदतीला आहे माझी लहान बहीण म्हणजे विद्या, कारण ती या कामामध्ये खूप पटाईत आहेत. खूप नीट अँड क्लीन असं तिचं काम असतं. माझ्यापेक्षा तर नक्कीच छान काम करू शकते, त्याच्यामुळे याची जबाबदारी आज तिने घेतली होती. एका बर्नीला, प्लास्टिकच्या बर्नीला मी कट करून कढीपत्ताच्या आकाराचं होईल एवढा असं कट करून त्यामध्ये आम्ही रिप्लांटिंग केली होती. आणि गुलाबाच्या झाडासाठी मोठ्या कुंडीची गरज होती, त्याच्यामुळे आम्ही मोठी कुंडी घेतली होती. यासाठी आम्ही मोठी कुंडी आणणारच आहोत. बघा नेक्स्ट पार्ट.